भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतोय। अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब जर ह्यो बाहेर राहून यांनी जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला, ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका आहे ती धनंजय मुंडे, तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार। पाटील साहेब, तुम्ही सुद्धा बोलला होतात की माझं आता उपोषण संपल्यानंतर धनंजय मुंडेचे अनेक लफडे अनेक घोटाळे माझ्याकडे आहेत, परळी ते बीड ते मुंबई मी हे सुद्धा एक्सपोज करणार आहे। तुमचं काम कुठवर आलंय, तुम्ही सुद्धा हे सगळं आणणार? मी आता मागं लागणारच आणि मी ज्या वेळेस मागं लागतो ना त्यावेळेस माणसाला टिकवितो, त्याशिवाय आपण गप नाही बसत। आपण टिकविणार म्हणजे टिकविणारच, कारण त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीनं घडून आणलेलं आहे, संतोष भाई देशमुखांचा खून करून। त्यामुळं त्याला तर सुट्टी नाही। आता उद्याच्याला आज माझ्या काही तपासण्या झाल्या की उद्याच्याला मी सुट्टी घेणार आहे आणि सुट्टी घेतल्याच्या नंतर उद्या मी आंतरवालीत जाऊन दर्शन घेऊन शहागडला अंकुशनगरला जाणार आहे। त्यामुळं मी आता टप्प्याटप्प्यानं बरोबर मागं लागतो। निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे काही शेतकरी आले होते, असाच काही वेगळा घोटाळा तुम्हाला सांगत होते, ते काय होता? पीक विमाच्या ते पीक विमा नाही, ते हार्वेस्टरचं काहीतरी अनुदान होतं, त्यासाठी एवढे पैसे मला त्याला द्या असं तो म्हणला होता, मला द्या आणि मग मी तुम्हाला त्याचं ते अनुदान देतो म्हणून त्यांनी ते काहीतरी करोड रुपयाचा हिशोब होता तो काहीतरी त्यांनी ते त्याच्यासाठी दिले होते। कारण हे काय आहे, हे खूपच लुटणार दिसतं राव, हे लयच मोठा बीड जिल्ह्याला कलंक आहे। मात्र आज बीड जिल्ह्यातली जनता आणखी सावध होईल जनता की आपलाच माणूस आपल्याला चावून खातो आहे। म्हणजे याच्यात काय जातीपातीचा काही संबंध नाही, याच्यात काही ओबीसीचा संबंध नाही, पापं करायचे गोरगरीब शेतकऱ्यांचे येणारे विमा खायचा, कुठं अनेक गोष्टी खायच्या आणि गोरगरिबाला मिळू द्यायचं नाही, परत गोरगरिबाचा कैवारी हे असं बीड जिल्ह्यात येऊन दाखवायचं। मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माफ नाही करणार आता बीडचीच। पैसे मागितले होते का? कुणाचं नाव घेतलं होतं शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या भ्रष्टाचारात? शेतकऱ्यांनी तुम्हाला काय कहाणी सांगितली होती? धनंजय मुंडे म्हणले होते ते, धनंजय मुंडे आणि आणखीन एक कोणतरी नाव सांगितलं होतं त्यांनी। नाही ते दुसरं काहीतरी होतं, ह्यो जमा करायला वाटतं, तो नुसता माल फक्त। धनंजय मुंडेचं नाव घेतलं होतं त्या लोकांनी। काय होतं ते, काय नेमकं? शेतकऱ्यांचं हार्वेस्टरचे अनुदान होतं काहीतरी, आता मला आठवण नाही ते, तर त्यावेळेस काहीतरी करोड रुपयाचा विषय येतो, 13 का 14 करोड असा विषय आहे। वाटल्यास मी त्याची माहिती घेईन पुन्हा तुम्हाला सांगेल। अनुदान तर दिलंच नाही पण पैसेसुद्धा दिले नाही, म्हणजे इतकं दलिंदर वृत्तीचं निघालं ती की गोरगरिबांचे हार्वेस्टरचे असतील, गोरगरीब जनतेचे जमिनी असतील, प्लॉट असतील, हे हडपायच्या काय नाही राव, हे सगळे लोकच सारखेच येते। आता असेच म्हणायची वेळ आली, हे सगळे लोक सारखे आहेत, यांना फक्त त्यांच्यावरतीच प्रेम आहे, बाकीच्या जनतेवरती यांना प्रेमच नाही, त्यांच्याच लोकांवरती यांना प्रेम आहे फक्त, बस। याच्या पलीकडं काही नाही, हे सिद्ध व्हायला लागलं आता, यांना फक्त यांच्याच लोकांवरती प्रेम आहे, बाकी कोणावर प्रेम नाही। आता त्या अंजली दमानी यांनी जे काही घोटाळे सांगितले त्यातले 5 घोटाळे त्यांनी सांगितले, त्या 5 घोटाळ्याचे म्हणून 275 कोटीचा घोटाळा होता, तर टेंडर निघण्याच्या आधीच पैसे देऊन टाकले होते कच्चा माल खरेदी करण्यासाठी, असा सुद्धा त्यात प्रकार झाल्याचं अंजली दमानी यांनी सांगितले। काय वाटतं तुम्हाला? शॉकिंग आहे असं तर शॉकिंग विषय। गोरगरिबांच्या शेतकऱ्यांचे रात्रंदिवस कष्ट करतात, त्यांचं तरी रक्त नका पिऊ रे। तुमच्या नेत्यानं गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी कळत असलं त्या धनंजय मुंड्याला तर बघ जरा, गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी जीवाचं रान करून तो समाज वर आणला आणि तो पुरा मातीत मिसळीला, इतकं पैशासाठी आणि दुसऱ्या जातीवर जळतो, जातीवाद करतो, यासाठी पुरतं संपून घेतलं आणि संपवलं। राहिली थोडीफार उरली सुरली तेवढी तरी ठेव, तरी पण सरकार असल्या लोकांना सांभाळतंय म्हणल्याच्या नंतर राज्यात जनतेलाच रस्त्यावर यावं लागणार आहे, त्याशिवाय सरकार ठेकायला नाही। हे सगळे पैसे होते ते डायरेक्ट बँक अकाउंटला ट्रान्सफर करण्याची व्यवस्था होती सुरुवातीला, मात्र ती बदलून त्यांचं टेंडर काढण्याचा निर्णय धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली झाला होता। म्हणजे हे जर डायरेक्ट अकाउंटला गेले असते तर या सगळ्या पैसा म्हणजे हा 275-300 कोटीचा सगळा लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना झाला असता। मग त्याच्याकडे वळविल्यामुळं ते त्याला खाता आले, यांनी बहुतेक मग आता विम्यात खाल्ले असतील,
आणखीन काही माहिती आल्या तिकडून, आता अधिकृत आली नाही आणखीन परळी तालुक्यातून. जे शेततळे होते, जे रोजगार हमीचे काही कामं होते, हे झालेलेच नाही आहे, जणून असेच उचलले गेले. शेततळे, काही घरकुलं, विहिरी, हे सुद्धा प्रकरण त्याच्यात बरेचसे आहेत. पण आता अधिकृत माहिती आल्याच्या नंतर आता हे होणारच आहे. आता होणार आहे, पाप झाकणार नाही आहे आणि कोणताही माणूस त्याला जवळ करणार नाही इथून पुढं. आता त्यांच्या जातीतला सुद्धा नाही करणार. भगवानगडाने दिलेला पाठिंबा काढून घ्यावा असे दमाने म्हणाले. आणि काढ नाही तर ठुई, ते काय करायचं आम्हाला. काढ नाही तर ठुई, का करायचं तर कर. जे दिसायचं ते राज्यासमोर चित्र दिसलेलं आहे, जे बोलायचं ते तुम्ही आता बोलून गेलेले आहेत. त्यामुळे आता किती सारवासारव करून उपयोग नाही आहे. तुम्हाला जे सिद्ध करायचं होतं ते केलं. तुमचा चुकीचा जरी असला तरी तो बरोबर आहे हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे. आरोपीचं समर्थन करून आरोपीला पाठिंबा देऊन हे सिद्ध झाले. त्यामुळं आता त्यावर बोलायची इच्छा नाही आमची, नाही महाराष्ट्राची पण नाही. यातून सिद्ध झालं तुमचं लेकरू किती घाण असलं, किती खुनं छेडछाडी बलात्कार करीत असलं तरी ते तुमच्यासाठी चांगलं आहे. पण दुसऱ्याचं लेकरू मेलं याचं दुःख नाही, तुम्हाला आनंद आहे, हे तुम्ही सिद्ध करून दिलेलं आहे. त्यामुळं पाठिंबा दे नाही तर नको देऊ. तुम्ही किती भक्का मारली तर दुसरी बाजू लय पक्की आहे भाऊ. ते दिवस गेले, दुसरी बाजू लय पक्की आहे. फक्त नको वाटतंय, हो द्या शांततेत. संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर ते घेऱ्यात अडकले होते. आता ते संतोष भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतोय. अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब जर ह्यो बाहेर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला, ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका आहे ती धनंजय मुंडे. तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे. अजितदादांवरती जी आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी, तर ही पुरी फळी अजितदादांच्या विरोधात जाणार आहे. कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे, तोच लपवतोय अशी शंका आहे. खून करायला त्यानेच पाठवलं आहे, खंडणी मागायला सुद्धा त्यानेच पाठवलं आहे धनंजय मुंडेंनीच. आणि पुरावे नष्ट करण्यासाठी यांना मोबाईल सापडत नाहीत. त्या एकाने कोणाच तरी घरी ठेवला, फेकून काय दिला घरून ठेवला असं कुठं, तो एक आरोपी सापडत नाही. हे साखळी अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची. याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठंतरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती अजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फेटणार नाहीत. याचा अर्थ आम्हाला आता असा संशय यायला लागला आहे अजितदादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतात की काय. आजपर्यंत आम्ही हा विषय काढला नाही, पण आता आम्हाला काढायची वेळ आली. त्याला नाविलाजे म्हणजे तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी करून आहे. अजिबात जर ह्या धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाच्या गैरवापर करून त्या पदाचा जर पुरावे नष्ट करण्याचं काम केलं, दुखत नसून त्या सरमाड्याला दवाखान्यात नेतात, मागतील ते लातूरचं जेल दिलं जातं, जे ते अर्ज करतील त्या गोष्टी लगेच पुरवल्या जातात. लोक सांगतात ही चौकशी करा तरी होत नाही. त्या शिवाजीनगरच्या गेवराईच्या PSIची चौकशी होत नाही. हॉस्पिटलमधल्या असणाऱ्या त्या डॉक्टरांची चौकशी होत नाही. झाली तर कारवाई काही केली जात नाही. याचा अर्थ सरळ सरळ दिसतोय की जर ह्यो धनंजय मुंडे जो बाहेर फिरतोय तो आरोपी फरार करायला फिरतो, तो आरोपी संभळतोय बाहेर, आतले सुद्धा संभळतोय अशी आम्हाला आता शंका यायला लागली. तो पुरावे नष्ट करण्यासाठी तो स्वतः काम करतोय. जर आता जी समिती नियुक्त केली तुम्ही ते 2-3 जणांची, याच्यात सगळे कॉल डिटेल्ससह पुरावे साखळी एकमेकाला सांभाळणारे, संघटित गुन्हेगारी करणारे, एकमेकाला पळून लावणारे, पैसे देणारे, गाड्या देणारे, हे सगळेचे सगळे आले पाहिजे. त्याच्या प्रॉपर्टीची सुद्धा त्या खरमाड्याच्या चौकशी लागली पाहिजे, EDची, धनंजय मुंडेच्या सुद्धा. हे पैसे आले कुठून, ही प्रॉपर्टी कशाची आहे, ही जी आता चौकशी नेमली, ही भ्रष्टाचार कुठं कुठं केला आहे, कोणत्या योजनेत केला आहे, हे सगळ्याचे सगळं अजितदादा आणि फडणवीस साहेब आताच्या चौकशीत आलं पाहिजे. जर आलं नाही तर पुरावे जर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाच्या जोरावरती नष्ट केले तर जबाबदार
पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला अजितदादाला आणि फडणवीस साहेबाला धरणारे आणि जी अजितदादाला तरुणाची फळी मानणारी झाली ही पुरी तुमच्या विरोधात जाणार आहे हे लक्षात ठेवा. साहेब, तुम्ही आतले आणि बाहेरचे आरोपी सांभाळते, कोण सांभाळते त्याला नाव घेऊन? धनंजय मुंडे म्हणलं ना, आपल्याला लपायचा काय संबंध आहे? त्याच्यावर शंका येते. का संशय घेऊ नये, का संशय घेऊ नये सांगा. चला, त्या सरमाड्याचं काय दुखत होतं एवढं? नुसतं डोक्याला मुंग्या आल्या म्हणून तुम्ही अशूट होता त्याला? हां, तिथं कर्मचारी कोण होते चहा पाणी द्यायला? त्याला एका बांधवांनी विचारलं होतं, म्हणजे त्यांच्या तिथं चर्चा चालली होती, त्यांच्यात तिथं चर्चा चालली होती. दुसऱ्या मित्रात म्हणतोय तुम्हाला मी, हे सरमाड्यात आयुष्यात होता, बाहेर त्याचा माणूस होता कर्मचारी, त्याला खायला प्यायला काही देत असेल तो, पण त्याच्या आजूबाजूला दुसरे कोणीतरी 2-3 लोक होते, नाव नाही सांगत मी, ते एकमेकाला म्हणले याच्या कमरातला थांबली पाहिजे. तर तो कर्मचाऱ्याला राग आला, तू का त्याच्या कमरातला थांबतो म्हणतो का सरमाड्याच्या? म्हणजे मग हे लोकांनी बाहेर काही असं जरी आणलं काही शब्दाचा राग येतोय, तर मग यांनी काही बाहेर पुरावे दिलेत का? पुरावे नष्ट करण्यासाठी काही माहित्या पुरवल्यात का? ते PSIनी तो कोण रोहित होता तो कुठं आहे? ती गाडी पुरविणारा माणूस अटक केला आहे का? धनंजय देशमुखाला धमकी देणारा तो कोण आहे, त्याला अटक केलं का? तिथं रगा पुरवणारा गेवराईच्या पोलीस स्टेशनमध्ये तो कुठं आहे? तुम्ही का धरत नाहीत? दुसऱ्या नुसती एक साधी कमेंट केली तरी 2-2, 3-3 महिने त्याला जेल भोगायला होता, आणि ह्यो जेल सोडून ICUमध्ये बसतो. मग तो महादेव गीते आज जीव त्याचा चालला आत, तो जेलमध्ये आहे, त्याच्यावर हल्ला झालेला आहे, बहुतेक नाव मागं पुढं होईल, पण महादेव गीतेच आहे बहुतेक, तो जेलमध्ये आहे. त्याला का बाहेर आणत नाही तुम्ही उपचार करायला? ही कोणची नियत आहे? हां, ते महादेव दुसरे मुंडेच ना, महादेवच नाव आहे त्यांचं, पण हां, त्यांचा तर डायरेक्ट खूनच करून टाकला. त्यांना का अटक करत नाहीत? हां, तुम्ही एवढे नीतिवान आहेत ना फडणवीस साहेब आणि दादा, तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुमचं नाव घ्यायची वेळ येते. आता नीतिवान आहेत ना, त्या पिठी नाव का एक पोरग एकुलता एक मारून टाकला, आई बापाला लेकरूच नाही राहिला. आता का आरोपी अटक नाही केले तुमच्या SP त्यांनी बीडच्या? त्या महानवरचा खून केला, बागपिंपळगावचा धनगराच्या पोराचा, का नाही अटक केलं त्याला? कित्येक तरी गोरगरीब दलित, धनगर, वंजारी, OBC, मायक्रो OBCवर अन्याय झाला आहे. कसं काय वाचा फुटत नाही त्याला? कसं काय फुटत नाही? हे बघा अजितदादा, मी आपलं 2.5 वर्षात पहिल्यांदा नाव घेतलं, कारण आपण बळच कोणावर आरोप करत नाही. हे मंत्री आहे आणि मंत्रिपदाच्या जोरावरती अधिकाऱ्याचा वापर करून पुरावे नष्ट करणं, आत बाहेर काही गोष्टी पुरवणं, यांच्या मनानुसार यांना जेल मिळणं, तपासात आरोपी सापडत नाही, तपासात साखळी आणखीन सापडत नाही कुठे कोणकोणची, त्यांच्या प्रॉपर्टी आणखीन जप्त का केल्या नाहीत त्या आरोपींच्या. अजितदादा, आमचं तुमच्याकडं एकच म्हणणं आहे, ह्यो मंत्रिपदाच्या जोरावरती पुरावे नष्ट बाहेर राहून करतोय, आणि जर पुरावे नष्ट झाले आणि त्यातला एकही आरोपी सुटला खंडणीतला आणि खुनातला, तर जबाबदार फडणवीस साहेबांनी अजितदादाला आम्ही धरणार.